मित्रहो नमस्कार. हस्तरेषा या लेखाचं वाचन मी करतोय. लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर. थोडक्यात त्यांचा परिचय असा: शिक्षण BA LLB, MPSC निवृत्त तहसीलदार, माणगाव जिल्हा रायगड, कायदेशीर सल्लागार दृष्टी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड, आजीव सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद, राज्यस्तरावरचा साहित्यातला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा महाराष्ट्र दीप पुरस्कार वगैरे अनेक पुरस्कारांनी लेखक सन्मानित आहेत. तर ऐकूया त्यांच्या लेखाचं अभिवाचन. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. हस्तरेषा. आपल्या हातावरच्या रेषांमध्ये आपलं भविष्य दडलेलं असतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. माझ्या हस्तरेषा पाहून मी खूप मोठा उद्योजक वगैरे होणार आहे, खूप श्रीमंत होणार आहे, बंगला, गाडी, नोकर, चाकर आणि मुख्य म्हणजे सुंदर बायकोही लाभणार आहे, असं सगळं काही आमच्या समोरच्या हस्तरेषा सामुद्रिक ज्योतिषी आप्पा दांडेकर गुरुजींनी नुसतं सांगितलंच नाही तर माझ्या पत्रिकेत लिहूनही ठेवलेलं होतं. आणि ती पत्रिका माझ्या आईनं आनंदानं देव्हाऱ्यात ठेवलेली अजूनही माझ्याकडे. आता सामुद्रिक वगैरे काय असतं ते मला माहीत नाही. हातावरच्या रेषा, उंचवटे याच्यावरून हे ठरवलं जातं असं म्हणतात. मी 10 वर्षाचा असेन त्यावेळेला माझी जन्मपत्रिका माझ्या आईनं आप्पांकडून माझी जन्मवेळ, ठिकाण वगैरे सांगून आपल्या लेकाच्या नशिबात काय लिहून किंवा वाढून ठेवलं आहे ते समजण्यासाठी तयार करून घेतली होती. आप्पांनी माझ्या तळहातावरच्या रेषा, उंचवटे बघून माझं भविष्य वर्तवलं होतं. आता या गोष्टीला 60 वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला. आईही गेली आणि गेल्या 60 वर्षात जे काही घडायचं ते घडून गेलं. पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे मी काही उद्योजक वगैरे झालो नाही किंवा गडगंज सोडा पण श्रीमंतही झालो नाही. गाडी, बंगला आणि सुस्वरूप पत्नी हे भविष्य मात्र अगदीच काही खोटं ठरलं नाही. मित्रहो, आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच एका घराचंच डॉक्युमेंट करताना रजिस्ट्रारच्या संगणकावर माझ्या हाताच्या बोटांचे ठसे काही केले जुळेनात. सॅनिटायझरनं हाताची बोटं स्वच्छ करून सुद्धा संगणकाला माझ्या बोटांचे अंगठ्याचे ठसे काही वाचता येईनात. शेवटी मीच आहे हे दाखवण्यासाठी साक्षीदारांच्या सह्या घ्याव्या लागल्या आणि मग कुठं डॉक्युमेंट रजिस्टर झालं. आपल्या बोटांवरचे ठसे आपली ओळख विसरले असं उगाच मनात आलं खरं. आणि खरं तर दुःख झालं. वयोमानानं असेलही कदाचित ते ठसे जुळले नसतीलही, पण मग थोडा अभ्यास केला आपल्या बाबतीत प्रथमच असं का घडलं. तेव्हा लक्षात आलं की वयोमानानं हस्तरेषा, बोटांवरचे ठसे धूसर होतात. ते संगणकावर वाचले जात नाहीत, कारण त्वचेतले बदल आणि पेशींची झीज वयानुसार त्वचेतलं कोलेजन आणि काही रासायनिक द्रव्य कमी होऊ लागतात. त्यामुळं त्वचा पातळ होते आणि त्यामुळंच बोटांवरच्या रेषांची खोली कमी होते आणि त्या धूसर दिसू लागतात. त्वचेतली पुनरुत्पादन क्षमता कमी झाल्यामुळं बोटांच्या त्वचेवरची नक्षी कमी स्पष्ट होते, ज्यामुळं संगणकाला ते ओळखणं कठीण जातं. वयोमानानुसार एक प्रकारे आपल्या अवयवांच्या अस्ताचीच ही सुरुवात असावी असंच क्षणभर वाटून गेलं. म्हणजे मग जर हस्तरेषा वयपरत्वे धूसर होत असतीलच आणि जर माणसाचं भविष्य त्याच्यावर अवलंबून असेल तर एकतर भविष्यातल्या घटना घडून गेल्यामुळं त्यांची आता आवश्यकता उरलेली नसणार अशी एक शंका मनात उगीचच डोकावून गेली. माझ्या वयाच्या 10व्या वर्षी माझ्या हस्तरेषा ठळक स्वरूपात होत्या. त्याच्यावरून माझ्या आईनं माझं भविष्य सांगणारी पत्रिका आप्पांकडून बनवून घेतली. तो आईचा केवढा दूरदर्शीपणा होता असं मला वाटून गेलं. कारण हळूहळू हातावरच्या रेषा धूसर होत जातात हे तिला त्यावेळेला माहीत असावं. नाहीतर उशीर केला असता तर कदाचित माझं भविष्यच भरकटलं असतं. ही आईची चिंता आत्ता मला समजते.
हस्तरेषा धूसर होत जाणं हे एक प्रकारे ज्योतिषशास्त्राला आव्हानच म्हणावं लागेल, नाही का? हस्तरेषा या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर. त्यांचा मोबाईल नंबर 9767152608. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर यांना किंवा अभिवाचक मी दत्ता सरदेशमुख यांना आपण कळवू शकता.